नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी रोज काढण्यासाठी सुंदर अशा सशाची रांगोळी काढून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 7 ते 4 डॉट असे काढून घेणार आहे। इथे मी असे 7 असे आडवे आणि 4 असे उभे डॉट काढून घेतले आहे। आता इथे असं 3 डॉटला जोडून अशी गोल रेष काढून घ्यायची या प्रकारे, आणि इथे असा गोल आकार काढून घ्यायचा, आणि इथे असा चेहऱ्याचा आकार काढून घ्यायचा या प्रकारे, आणि इथून अशी रेष काढून घ्यायची आणि हे इथं जोडून घ्यायचं। आता मी इथे अशी 2 डॉटला जोडून अशी सशाची कानं काढून घेणार आहे, आणि इथे असं काढून घ्यायचं आणि इथे असं जोडून घ्यायचं। हे झाले सशाचे कान। आता इथे असं जोडून घ्यायचं आणि इथून अशी रेष काढून घ्यायची इथपर्यंत, आणि अशा रेषा काढून घ्यायच्या त्याच्या हातासाठी, आणि इथे असं छोटे छोटे बोटाचा आकार काढून घ्यायचा। आता मी इथे काळा आणि पांढरा कलर असा मिक्स केला आहे, तो मी आता असा काठाकाठाने भरून घेणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट पण नक्की करा। अशा प्रकारे मी इथे हा फिकट काळा कलर पूर्ण असा काठाकाठाने भरून घेणार आहे। हातामध्ये पण असंच भरून घ्यायचं आणि वरती पण। आता मी इथे असा पांढरा कलर भरून घेणार आहे, आणि सशाच्या पूर्ण अंगामध्ये सुद्धा असा पांढरा कलर भरून घ्यायचा। सशाच्या दोन्ही हातामध्ये पण असा पांढरा कलर भरायचा, आणि त्याच्या चेहऱ्यात सुद्धा। आता मी इथे कानात भरण्यासाठी असा फिकट गुलाबी कलरचा वापर केला आहे। अशा प्रकारे मी इथे असा गुलाबी कलर भरून घेतला आहे, आणि इथे पण असा गुलाबी कलर थोडासा। आता मी इथे डोळा काढणार आहे। असा काळ्या कलरने डॉट काढून घ्यायचा, आणि त्याच्यावरती असा पांढरा, आणि इथे नाकात पण असा काळा कलर, आणि इथे पण, आणि ओठात असा फिकट गुलाबी कलर। आता मी इथे काळ्या कलरने एक रेष काढून घेणार आहे बारीकशी, आणि इथे थोडासा असा पांढरा लाईट कलर असा भरून घ्यायचा, आणि कानाच्या सभोवताल असा पांढऱ्या कलरने रेष पाडायची। आता मी या डॉटला जोडून असा पाय काढून घेणार आहे, आणि इथे या डॉटला जोडून असा दुसरा पाय। इथे मी आता शेपूट काढून घेणार आहे, आणि याच्यामध्ये असा जो काळा कलर तयार केला होता तो असा शेडिंगसारखा भरून घ्यायचा थोडा थोडा, आणि त्याच्यानंतर इथे पूर्ण असा पांढरा कलर भरून घ्यायचा, आणि इथे पण। आता मी इथे असा गांजराचा आकार काढून घेत आहे। त्याच्यासाठी असे 2 डॉटला गोल काढून घ्यायचं, आणि खालपर्यंत अशी सरळ रेष काढून घ्यायची, आणि असा हात काढून घ्यायचा। आता मी गांजरामध्ये असा लाल कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे पूर्ण असा भरून घ्यायचा, आणि मधल्या जागेमध्ये आता मी असा शेंद्रा कलर भरून घेणार आहे। आता मी या डॉटला जोडून असं पान काढून घेणार आहे, आणि या डॉटला असं पान काढून घ्यायचं, आणि मध्ये पण एक पान काढून घ्यायचं, आणि याच्यामध्ये मी आता असा हिरवा कलर भरून घेत आहे। आता मी या डॉटला जोडून असं झाड काढून घेणार आहे। त्याच्यासाठी अशी रेष काढून घ्यायची, आणि या बाजूने सरळ अशी रेष काढून घ्यायची, आणि वरती या डॉटला जोडून इथे जोडून घ्यायचं, आणि इथे अशी फांदीचा आकार काढायचा, आणि वरती असा झाडाचा आकार काढून घ्यायचा, आणि बोटाने त्याला असा आकार द्यायचा।
आणि असं गोल काढायचं. आता मी खोडामध्ये असा कथिया कलर भरून घेणार आहे. आणि पूर्ण झाडामध्ये असा हिरवा कलर. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट पण नक्की करा. अशा प्रकारे मी झाडामध्ये आता पूर्ण असा हिरवा कलर भरून घेत आहे. आणि मी आता इथे पोपटी कलरने अशा फांद्याचा आकार काढून घेत आहे. आणि खाली असं गवतासाठी मी पोपटी कलरने अशी रेष काढून घेतली आणि इथे असं पोपटी कलर पूर्ण भरून घेत आहे. इथे पण शेवटपर्यंत असा पोपटी कलर भरून घ्यायचा. आणि बोटांनी असं आकार द्यायचा. आता मी इथे असं गवत काढून घेणार आहे. त्याच्यासाठी अशा रेषा काढून घ्यायच्या आणि त्याच्यावरती असं पांढऱ्या कलरने गोल काढून घ्यायचं. इथे आपण आता फुलं काढून घेणार आहोत आणि पाकळ्याचा आकार द्यायचा. इथे पण आणि इथे गुलाबी कलर. तुम्हाला वाटल्यास तुम्ही फुलात दुसरा पण कलर भरू शकता. आणि मध्ये असा लाल कलर. आणि इथे मी असं हिरव्या कलरने रेषा काढून घेत आहे उभ्या. आता मी सशाच्या बाजूला सुद्धा असं छोटंसं गवत काढून घेणार आहे. आणि मी इथे असे छोटे छोटे गाजर काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी इथे गाजर काढून घेतले आणि त्याच्यामध्ये आता असा लाल कलर आणि असा शेंद्रा कलर आणि वरती असं पानासाठी हिरवा कलर. आणि असं पांढऱ्या कलरने अशी बारीक बारीक डॉट द्यायची फुलासारखे. इकडे पण बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली सुंदर अशी सशाची रांगोळी आता तयार झाली आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.